नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मंगळवार 11 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, आजही तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत. मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीचे बाजारभाव किती रुपयाने वाढलेत पहा सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती माजलगाव. पांढऱ्या तुरीला आवक आली आहे 45 क्विंटलची. सर्वात कमीत कमी दर मिळाला आहे 8,011 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,053 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळाला 8,032 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो जालना. पांढऱ्या तुरीला आवक आली आहे 162 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 5,800 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,000 रुपये. तर सर्वसाधारण दर सुद्धा 8,000 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे दर्यापूर. आवक आली आहे तुरीला 1,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,900 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळाला 7,700 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो काटोल. काटोल या ठिकाणी आवक आलेली आहे तुरीला 55 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 6,000 रुपये. सर्वात जास्त दर 7,775 रुपये मिळालेले आहे. कमीत कमी दर मिळाले आहे 6,000 रुपयाचा. तर सर्वसाधारण दर मिळाला 7,450 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे अहमदपूर. लोकल तुरीला आवक आलेली आहे 56 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे तुरीला 5,100 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,800 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळाला 6,990 रुपयाचा. मित्रांनो, नंतरची बाजार समिती वर्धा. वर्धा या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 70 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,650. सर्वात जास्त दर मिळाला 7,965 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळाला 7,750 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती शिंदी शेलू. लाल तुरीला आवक आलेली आहे 150 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7,050 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,750 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळत आहे 7,450 रुपये. नंतरची बाजार समिती बुलढाणा. लाल तुरीला आवक आलेली आहे 45 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,500. सर्वात जास्त दर मिळाला 7,500. तर सर्वसाधारण दर मिळाला 7,000 रुपयाचा. नंतरची बाजार समिती शेगाव. लाल तुरीला आवक आलेली आहे 24 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,300. सर्वात जास्त दर मिळाला 7,650 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळाला 7,280 रुपयाचा.